नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचं फेब्रुवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रह, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करता राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीबद्दल. जसं की तुम्ही पाहत असाल, इथे तूळ राशीच्या चतुर्थ स्थानात बरेचसे ग्रह येऊ घातलेले आहेत. जसं की मंगळ, बुध, शुक्र आणि रवी. त्यामुळे घराच्या संदर्भातले किंवा तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात किंवा वास्तूच्या संदर्भात बऱ्याचशा काही घटना या दरम्यान म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये घडून येतील आणि त्या संदर्भातला आपण विचार सुद्धा करणार आहोत. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनाचं असं बाकीचं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, ते कशा प्रकारचं असणार आहे, या संदर्भातला विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 12 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. हा शुक्र तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो षष्टेश आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, तो आता मार्गस्थ झालेला आहे. तर एकंदरीत या तिन्ही ग्रहांचा किंवा या 2 ग्रहांचा विचार करायचा झाला, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहात. तुमचं फिरणं वगैरे जास्त होतंय. महत्त्वपूर्ण कामाकडे तुमचा फोकस चांगला झालेला आहे. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही उरकून सुद्धा तुमच्या कामाचा ओळख सुद्धा दांडगा झालेला आहे. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार साधारण येत्या 12 ते 15 दिवसापर्यंत दिसून येईल आणि त्या दरम्यान त्याच्यानंतर मात्र तुम्ही थोडंसं घरात स्थिरावणं पसंत कराल आणि घरातल्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ लागाल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे, की तुमच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स वगैरे दिसणार नाहीत. आरोग्याच्या संदर्भात मानसिक आणि शारीरिक आरोग्य तुमचं अगदी ठणठणीत राहील. त्याच्याबद्दल काळजी करू नका. संपूर्ण महिना हा बराचसा ॲक्टिव्ह राहील. तुमची एनर्जी लेव्हल आणि कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या पंचमातच भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, चतुर्थात तो साधारणतः 12 तारखेला येणार आहे आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि 14 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सगळ्या ग्रहांचा जो विचार करायचा झाला म्हणजे 2, 5, 8, 11 या स्थानाच्या अधिपतीचा विचार करायचा झाला, जो की तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. तर आर्थिक स्थैर्य तुमचं अतिशय उत्तम राहील. आर्थिक स्थैर्यासंदर्भात काळजी करू नका. उलटपक्षी गेल्या 1-2 महिन्याचा जर का तुम्ही विचार केला, तर आर्थिक जी तुमची सोबत आहे ती चांगली दिसून येईल. आर्थिक तुमचं इन्कम असेल त्याच्यामध्ये भर पडेल. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लाँग रनमध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. काळजी करू नका. तुमचं इन्कम चांगलं होईल, तुमची बचतही चांगली होईल आणि थोडंसं लॅविश लाईफस्टाईलकडे झुकणं थोडंसं जास्त होईल. अर्थात इन्कम चांगलं असल्यामुळे त्याच्या संदर्भात काळजी करू नका. एकंदरीतच तुम्हाला तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे ते खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत घरगुती स्वास्थ्याबद्दल. म्हणजे घरगुती स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे चतुर्थेश आहे शनी, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, तो मार्गस्थ आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये शुक्र, बुध, मंगळ आणि रवी हे बरेचसे ग्रह आहेत. तर हे यापैकी बरेचसे ग्रह आहेत, हे तुमच्यासाठी खूप शुभफलदायी. जसं की बुध आणि शुक्र हे ग्रह तुमच्यासाठी खूप शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे जो मंगळ तुमच्या चतुर्थात येणार आहे, अर्थात मंगळ जरी चतुर्थात आला तरी त्याचा फारसा काही त्रास होणार नाही, त्याचे फारसे काही प्रॉब्लेम होणार नाही. छोटे-मोठे घरातल्या व्यक्तींबरोबर खटके वगैरे उडतील, परंतु त्याचा तुमच्या जीवनावरती, तुमच्या दैनंदिन जीवनावरती फारसा मोठा परिणाम होणार नाही. उलट पक्षी बुध आणि शुक्र जे की तुमच्या चतुर्थात येणार, हे तुमच्याकडे खूपच शुभफलदायी राहील. शुक्र चतुर्थात येत असल्या कारणामुळे तुम्ही जास्तीत जास्त घरच्या लोकांकडे तुमचं लक्ष राहील. घरामध्ये काही नवीन वस्तू येणं, घरामध्ये रिनोव्हेट होणं, वास्तूच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणं, त्याचप्रमाणे नवीन वास्तू जर तुम्ही घेणं किंवा नवीन वास्तूचे काही चांगले ऑप्शन तुमच्या समोर येणं, ते प्रत्यक्षात तुम्ही पूर्ण करणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या की तुमच्या वास्तूशी संबंधित आहेत, या महिन्यात बऱ्याच प्रमाणात घडतील. तर एकंदरीत सांगायचं झालं, गृहसौख्याबद्दल काळजी करू नका. गृहसौख्य तुमच्या अपेक्षेप्रमाणे होईल, किंबहुना घरातल्या व्यक्तींवरचे तुमचे जे कोऑर्डिनेशन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा
जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या पंचम स्थानातच भ्रमण करतो. शनी तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे. साधारणतः आपण शनीला थोडंसं वेगळ्या प्रकारे बघतो, थोडंसं नकारात्मक बघतो, परंतु तुमच्या राशीचा हा राजयोगकारक ग्रह आहे. हा तुमचा चतुर्देश पण आहे, पंचमेश पण आहे. त्या अर्थी महत्त्वपूर्ण केंद्रकोणाच्या स्थानाचा अधिपती असल्याकारणामुळे शनीचं जे वैशिष्ट्य आहे, शनीचं जे वजन आहे आणि शनीची जी उपयुक्तता आहे तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि आता शनीचं जे भ्रमण आहे तुमच्या 5व्या स्थानातून चाललेलं आहे, स्वतःच्या राशीमध्ये आहे. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. खास करून जसं आपण विचार करत होतो, की जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमचं रिलेशनशिप अतिशय स्मूथली चालत राहील. काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहील. म्हणजे सुव्यवस्थित राहील. काळजी करण्याची आवश्यकता नाही. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला राहील. काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे फक्त एकच गोष्ट आहे, की रवी कारण जवळजवळ 14 तारखेनंतर तुमच्या पंचमात येणार आहे आणि तो तुमचा लाभेश आहे. पंचमस्थानाच्या दृष्टीने तो तेवढासा शुभफलदायी नाही. तर जर ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देण्यात गेलं पाहिजे. साधारण 17-18 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. फारसं काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 28 तारखेला रवी शनीची युती जी होणार आहे तुमच्या पंचमामध्ये, तिथे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील गर्भवती महिलांकरता. आणि जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा या तारखेच्या दरम्यान थोडंसं तुमची काही परीक्षा असेल किंवा आणखी काही महत्त्वपूर्ण काही गोष्टी असेल, तर थोडंसं जास्त तुम्हाला एफर्ट द्यायला लागतील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु शनी बऱ्याचशा गोष्टी निभावून देईल, त्याच्यामुळे काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर साधारणतः तुमच्या पत्रिकेसाठी किंवा तुमच्या राशीसाठी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा ग्रह जो की वैवाहिक जीवनासाठी महत्त्वपूर्ण ग्रह समजला जातो, तो म्हणजे मंगळ. मंगळ हा तुमचा धनेश पण आहे, सप्तमेश आहे, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय. 6 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर जर का तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. कारण तुमच्या सप्तमामध्ये गुरुचं भ्रमण आहे. तर जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण जो महिना अतिशय शुभफलदायी राहील. कारण गुरु हा मार्गस्थ झालेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळांना मी अरेंज मॅरेजबद्दल बोलतोय किंवा जे लव्ह मॅरेज आहेत त्यांची सुद्धा प्रत्यक्षात विवाह जुळून येणं आणि विवाहासाठी उपयुक्त असं वातावरण तयार होणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी घडून येतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. वैवाहिक जीवनासाठी किंवा जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे तुमचं जे काही करिअर असेल किंवा तुमचा जो कामधंदा असेल किंवा बिझनेस असेल, त्यासाठी सुद्धा हा महिना बराचसा चांगला आहे. इथे एक गोष्ट मला लक्षात घेणं आवश्यक आहे. खास करून जे नोकरदार आहेत, त्यांच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, कारण जो जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, सप्तम दृष्टीने तो तुमच्या तो तुमच्या कर्मस्थानाला बघतो आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु मोठ्या प्रमाणात असं सांगायचं झालं तर संपूर्ण महिना हा बराचसा तुमच्यासाठी फेव्हरेबल होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जास्तीत जास्त या संदर्भात एफर्ट घेतला तर तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे निश्चित मिळू शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांच्या संदर्भात, की ग्रहयोगांचे जे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असेल. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर साधारण दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. लक्षात घ्या, घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध चांगले राहतील. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा हा जो कालावधी आहे तो तुमच्याकडे शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा लाभ योग होणार आहे. शुक्र आणि हर्षाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. तर खास करून दिनांक 7 तारखेच्या आसपास तुमच्या घरातल्या ज्या म्हणजे माणसं असतील, मेंबर्स असतील, त्यांच्यावर नातेसंबंध चांगले राहतील. परंतु वास्तूच्या संदर्भात आता महत्त्वपूर्ण म्हणजे वास्तू नवीन घेणं, रिनोव्हेट करणं किंवा असलेल्या वास्तू विकणं, अशा प्रकारच्या काही तुम्हाला गोष्टी अंमलात आणायच्या असेल तर त्याकरता साधारणतः 7 तारखेचा जो कालावधी तो खूप चांगला राहील. याच दरम्यान शुक्र आणि हर्षदचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. तृतीयात असणारा शुक्र आणि सप्तमात असणारा हर्षद, दोघांचा त्रिकोण योग होणारा खूपच चांगला असणारा हा योग. महत्त्वपूर्ण काम कुठल्याही संदर्भात करायचं असेल, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल, नवीन कामाच्या संदर्भात विचारायचं असेल, प्रत्यक्ष कामाचे इम्प्लिमेंटेशन करायचे असेल, सगळ्याकरता हा जो शुक्र हर्षदचा जो त्रिकोण योग आहे हा शुभफलदायी आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला या संदर्भात काही नवीन आयडिया ज्याला आपण म्हणतो त्या सुद्धा तुमच्या मनात येऊ शकतील किंवा त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षदचा त्रिकोण योग होणार आहे. रवी हर्षदचा त्रिकोण योग सुद्धा जो रवी हर्षदचा केंद्र योग होणार आहे, थोडासा महत्त्वपूर्ण आहे. खास करून हर्षद जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. घरातले जे मुख्य व्यक्ती असेल किंवा जो पुरुष वर्ग असेल त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात रवी हर्षदचा जो त्रिकोण योग आहे हा 8 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा
लाभ योग होणार. नेप्च्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो नेप्च्यून जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार. या दरम्यान घरामध्ये काही नवीन वस्तू येणं किंवा घराच्या संदर्भामध्ये डेकोरेशनच्या संदर्भात किंवा काही नवीन वस्तूचं आगमन वगैरे होणं किंवा त्या संदर्भातला विचार केला जाणं, रिनोव्हेट करणं घर, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर 13 तारीख ही तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. त्याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला दिनांक 14 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. सर हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे थोडे प्रसंग निर्माण होते. आता त्याचा फार परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु याकडे थोडंसं लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या चतुर्थामध्ये. घरातल्या व्यक्तींबरोबर इंटरॅक्शन खूप चांगलं राहील. घरातल्या व्यक्तींच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा होतील. घराच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा अनुभव किंवा त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकाल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या पंचमामध्ये. ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जी की मी मगाशी सुद्धा सांगितली. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा ज्या गर्भवती महिला आहेत, यांच्याकरता हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे खूप महत्त्वपूर्ण राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचमुळे जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, मिसअंडरस्टँडिंग होईल किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. थोडंसं तुमच्या रिलेशनशिपवरती त्याचा टोकाचा वगैरे परिणाम होऊ शकेल. या ठिकाणी थोडंसं लक्षात देणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. 28 तारखेच्या आसपास महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडत असतील तुमच्या अभ्यासाच्या दरम्यान किंवा शैक्षणिक तुमचं जे वाटचाल आहे त्या दरम्यान, तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे आणि जो गुरु तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे, दोघांचा लाभयोग होणार आहे. हा लाभयोग शुभ फलदायी असाच असणार आहे. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध आहेत ते खूपच सुमधुर अशा प्रकारचे राहतील. त्याचप्रमाणे या दरम्यान जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 9 तारखेला आहे तुमच्या चतुर्थात मकर राशीमध्ये आणि जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा 24 तारखेला आहे. तर साधारणतः 9 तारखेच्या आसपास घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान खास करून रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होऊन कधी-कधी आपले निर्णय चुकतात. कारण जर का तुम्ही भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त असेल, तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवादात जाणं किंवा कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करणं, अशा गोष्टी या दरम्यान करू नका. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.